नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ. मी दर्शन. ऐकूया आजचा स्वामी संदेश. स्वामी सांगतात, घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असे वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीही विसरू नका. घरातील स्त्रीचा अपमान कधीही करू नका. स्वामी महाराजांनी आपल्याला भरपूर काही द्यावे म्हणून स्वामींची सेवा करू नये, तर स्वामी महाराजांनी आपल्याला भरपूर दिलेलेच आहे म्हणून स्वामींची सेवा, भक्ती व नामस्मरण मनापासून नित्य करावे. स्वामी महाराज, आजपर्यंत तुम्हीच माझे प्रत्येक संकटात रक्षण केले. माझ्या अनंत चुका पदरात घेतल्यात. मी चुकत असताना तुम्हीच मला सन्मार्गावर आणले. माझे जीवन आनंद व उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ मला समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनाचा अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. स्वामी महाराज, तुमच्या कृपाछायेत आयुष्य बहरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, माझ्यावर विश्वास ठेव. जेथे संपते तुझी मर्यादा, तिथून साथ देतो मी. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसे जुळत नाही. कष्ट व मेहनत केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले आचार व विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. मला माहित नाही की जीवनाच्या प्रवाहात पुढे काय घडेल, पण एक नक्की की स्वामी नाम जपता जपता एक दिवस सुखाची नौका नक्कीच किनाऱ्याला लागेल. स्वामी सांगतात, जे पेराल तेच उगवेल. आज दुसऱ्याला त्रास द्याल, उद्या तुम्हाला त्रास होईल. जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल, तेवढेच तुमचे चांगले होणार हे कायम लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, ज्याला स्वतःमधील दोषच दिसत नाही, त्या व्यक्तीला कोणीही बदलू शकत नाही. माझ्या स्वामी महाराजांनी मला जितके दिले आहे, त्यात मी खूप समाधानी आहे. म्हणून कोणाकडून काहीच अपेक्षा मी ठेवत नाही. नसेल कुणाच्या नजरेत चांगला मी, पण माझ्या स्वामी माऊलींच्या कृपेने खूप खुश आहे मी. स्वामी महाराजांची शिकवण आहे, आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या, आपण कधीही कुणाचे वाईट करायचे नाही. स्वामी महाराज, तुमचे मनापासून आभार, कारण तुमच्यामुळे आज मी सुखी, समाधानी व आनंदी आहे. स्वामी महाराजांचे नित्य नामस्मरण म्हणजेच स्वामी कृपा होय. जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर स्वामी महाराजांना केलेली प्रार्थना, स्वामी महाराजांचे केलेले नामस्मरण संकटाचे क्षण नक्कीच बदलू शकतात. स्वामी सांगतात, जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि या जन्मातील माणसे पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीशी स्वामी महाराज नेहमीच उभे असतात. स्वामी सांगतात, खरे बोलून कोणाला दुखावले अवरी चालेल, पण खोटे बोलून कोणाला सुख अजिबात देऊ नका. स्वामी महाराज, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या. सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचे भले करा, कल्याण करा व रक्षण करा आणि तुमचे नामस्मरण मुखात, हृदयात व मनात अखंड राहू द्या. स्वामी सांगतात, निवडलेला रस्ताच जर इमानदारीचा व सुंदर असेल, तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही. भले सोबत कुणी असो वा नसो. पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते. यासाठी योग्य माणसे आयुष्यात प्रत्येक वळणावर बरोबर असणे गरजेचे असते. झुकवूनी मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो स्वामी माऊली. वरदहस्त लाभो नित्य तुझा सकलांसी, सुखी ठेव सदैव आम्हा लेकरांसी. हीच प्रार्थना सदैव स्वामी माऊली तुझ्या चरणांसी. अनेक लोक मला विचारतात, तू नेहमी आनंदी कसा असतोस? मी म्हणतो, स्वामी महाराजांच्या कृपेमुळे, आशीर्वादामुळे, नित्य नामस्मरणामुळे दुसऱ्यांचे सुख बघून मी कधीच दुखी होत नाही. आणि माझे दुःख मी फक्त स्वामी महाराजांना सांगतो, बाकी इतर कोणालाही सांगत नाही. स्वामींच्या आशीर्वादामुळेच मी नेहमी आनंदी व प्रसन्न असतो. स्वामी सांगतात, कोणी आपल्याला फसवले या दुखापेक्षा
आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद वेगळाच असतो. स्वामी महाराज, प्रत्येक संकटात तुमची साथ आहे म्हणून त्या संकटातून मार्ग सापडतो, अशीच कृपा माझ्यावर निरंतर राहू द्या. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येणार नाही ते स्वीकारा, जे स्वीकारता येणार नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवायला विसरू नका. जे कर्मच करत नाहीत तेच कायम नशिबाला दोष देत राहतात, त्यांच्याकडे तक्रारींचा कायम ढीग असतो. आयुष्यात कर्माला व कष्टाला जास्त महत्त्व द्या. स्वामी सांगतात, पाप नक्की वाईट आहे, पण त्याहून अधिक वाईट आहे तो पुण्याचा अहंकार. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवायला राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. स्वामी सांगतात, असेल नसेल कोणी तुझे, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस, तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव. तुला प्रत्येक संकटात साथ देणारा मी आहेच. जेव्हा आपण ख्या मनाने, एकनिष्ठ नामस्मरणाने, भक्तीने स्वामींना शोधतो, हाक मारतो, तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणी नक्कीच करून देतात. स्वामी सांगतात, अरे, तुला कोणी दुःख दिले म्हणून कधी वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्यापासून कोणी दूर गेले म्हणून काळजी करू नकोस. मी तुला तेच देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे, ते नाही जे तुला योग्य वाटते. ते निर्णय माणसाचे चुकतात, ईश्वराचे नाही. स्वामी महाराजांचे केलेले नामस्मरण, स्वामी महाराजांना केलेली प्रार्थना संकटांचे क्षण नेहमी बदलू शकतात. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतात, ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. जेव्हा आयुष्यात खूप संकटे, विपरीत परिस्थिती येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचे की स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतले आहे. आपल्याला दुःख, वेदना व मानसिक त्रास देणारे जगात कमी नाहीत हे जितके सत्य आहे, तितकेच सत्य हे देखील आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय दुसरे कोणीही नाही. स्वामी सांगतात, जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्य असते, मात्र कर्मानुसार, कष्टानुसार, बुद्धिमत्तेनुसारच प्रत्येकाला क्षमता प्राप्त होतात. एखाद्याला त्याच्या चुकीसाठी क्षमा करण्याइतके चाहगले जरूर व्हा, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख अजिबात होऊ नका. भावना निष्पाप असतील तर देव कुठेही भेटू शकतो. स्वामी भक्त हो, आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला? आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.